षटकारानं खातं खोललेलं आहे. दोन्ही राहुलने षटकारानं खातं खोललेलं आहे. धावसंख्या आहे ती 13. पुढचा चेंडू विश्वास राहुल ज्युनियर साठी ड्राईव्ह केलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. थ्रो थोडासा वाईट गेला आणि दुसरी धाव घेण्याची संधी येथे निर्माण झालेली आहे. 2 धावांची संघाची धावसंख्या होते 15. एक षटक इथे संपलेलं आहे. चांगली धावसंख्या धावफलकावर बिनबाद 15. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 15 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. दुसरे षटक घेऊन गोलंदाज धीरज आलेले आहेत. स्ट्राईकला असेल फलंदाज राहुल सिनियर, नॉन स्ट्राईकला राहुल ज्युनियर. तर खांडपे संघाचा 12वा खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये उपस्थित नसल्यामुळे त्यांना ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. आणि 12वा खेळाडू सुद्धा जर्सी कंपल्सरी आहे. त्यामुळे 2 धावांची पेनल्टी इथे खांडपे संघाला देण्यात आलेली आहे आणि या 15 धावांमध्ये ते ऍड होईल आणि धावसंख्या सुधारित धावसंख्या असेल 17. नंतर त्यांच्या धावसंख्येमधून मायनस केली जाईल. 15 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे. चेंडू जातोय सीमा एकवीस. पेनल्टीच्या धावानंतर मायनस करण्यात येतील. पुन्हा एकदा धीरज सुरेख असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या होती ती 22. पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या. त्यांना दुसरे षटक घेऊन धीरज आलेले आहे. तर धीरज त्याच्या पहिल्याच चेंडूवर राहुल सिनियर यांनी षटकार ठोकला होता. तर राहुल ज्युनियर स्ट्राईकला असेल. बावीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आपण पाहताच मूर्ती चषक 2025 सिल्वर जुबली वर्ष आहे. 25 वर्ष एखाद्या टुर्नामेंट लावणे खूप अभिमानाची गोष्ट आहे. फुलटॉस चेंडू होता. यष्ट्या गोल.
आल्या आल्या फुलटाच मेजवानी होती अक्षयसाठी आणि फक्त फ्लिक केला चेंडूला. फाईनली सीमारेषे बाहेर चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 26. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धीरज गोलंदाजी करतोय. आता मात्र चेंडू उडवलाय उंचच उंच, पण डिक्लेअर झोन मध्ये दिलेले आहेत. फक्त 1 धाव मिळणार आहे. 1 धाव संख्येने संघाची धाव संख्या 27. 27 धावा धावबळगावर लागलेले आहेत. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी आहे. धीरज गोलंदाजी करतोय. एनआर बोरपडा या संघासाठी. ओरपीच चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त आणि फक्त 1च धाव. 1 धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 28. मान्य असे अजितजी तांदले साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. स्मृती चषक 2025 मध्ये आपलं खूप खूप स्वागत. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा बनले गेले ते 28 आणि 1 फलंदाज मात्र त्याचा बाद झालेला आहे. राहुल ज्युनियर याने 8 धावा काढून तो माघारी परतला होता आणि या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि 1 फलंदाज सुद्धा बाद झाला. पाहूया तिसरे षटक कोणाकडे जबाबदारी. बिंदास लसणे याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. भिवंडी तालुक्यातील एक मोठं नाव आहे. भिवंडी तालुका असो, ठाणे जिल्हा असो, एनआर बोरपाडा आणि बिंदास लसणे हे नाव कोपऱ्या कोपऱ्यात पोचलेलं आहे. अक्षय स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला राहुल सिनियर. गोलंदाजी टॅकवर बिंदास लसणे. तिसरे षटक. 2 षटकामध्ये 28 आलेले आहेत आणि सकाळपासून बघतोय या सामने बघताना फलंदाजीसाठी पोषक अशी खेळपट्टी आहे. खूपच स्वैर चेंडू. बिंदास लसणे याचा पहिला चेंडू होता. खूपच स्वैर सोडून दिला होता. पंचांचा इशारा येतो वाईट. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ते 29. पुन्हा एकदा बिंदास लसणे. गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्षय पाटील याच्यासाठी. इथे मात्र चेंडू उचललाय. चेंडू उंच आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे. या धावसंख्येवर अक्षय याने 6 धावा काढल्या. 1 चौकार त्याच्या बॅट मधून आपण बघितला. नवीन फलंदाज येतोय सुदर्शन. बिंदास लसणे याला हे पहिले यश. पहिला चेंडू वाईट हाताला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद केलेला आहे. इथे मात्र सुरेख असा चेंडू. अतिशय सुरेख असा चेंडू. बिंदास लसणे याचा अनुभव भरपूर आहे क्रिकेटचा. बिंदास लसणे यांना त्यामुळे कुठल्या क्षणी कुठली गोलंदाजी करायची हे बिंदास लसणे याला ठाऊक आहे. इथे मात्र आखोड डब्याचा चेंडू. यावेळेस वेगवान चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. अतिशय सुरेख चेंडू. चांगली गोलंदाजी होत आहे बिंदास लसणे यांच्याकडून. 28 धावा आल्या होत्या 2 षटकामध्ये. इथे माझा स्लोवर चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. पंच इशारे व्हाईट बॉल.
दोन चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळले गेले आहेत या षटकामध्ये बिंदासाच्याकडून. धावसंख्या होती ती 30. तीच धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सुरेख असा फटका आणि या फटक्यातच चटका लागतोय बोरकडा संघाला. येतोय चेंडू. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला होता. शफल क्रॉस झाले होते फलंदाज. निर्धाव चेंडू. धावसंख्या होती 36. शेवटचा चेंडू या षटकातला. या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल हाताळले गेलेत आणि 1 षटकार. बिंदास लसणे. सुदर्शन बॅटिंग ट्रॅकवर सज्ज आहे. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. चेंडू उडवलाय मिड विकेट सीमारेषे बाहेर. षटकार. तीन षटकांचा खेळ संपले. 3 षटकामध्ये 42 धावा आलेल्या आहेत. या षटकामध्ये जवळजवळ 14 धावा खर्च केल्या बिंदास लसने याने. 1 विकेट सुद्धा घेतलेला आहे आणि 3 डॉट बॉल सुद्धा त्याने टाकले आहेत. बेचाळीस धावा. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना येणार जय बजरंग खांडपे हा संघ. सकाळपासून आपण सामने बघितले तर 50+ धावा इथे होत आहेत. यानंतर जय बजरंग शेलार आणि रियान स्पोर्ट चावे यांना 2 कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. 1 इनिंग संपल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. जय बजरंग शेलार आणि रियान स्पोर्ट चावे. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. सेफ लँडिंग होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. मला वाटते नाही खरंच खरं नाही. फलंदाजच बाउंड्री पर्यंत पोहोचला होता आणि पंचांचा इशारा. 1 शॉट. फक्त 1. धावसंख्या होती ती 43. शेवटचं षटक घेऊन बंटी. पहिला चेंडू फुलटॉस हाताळला होता. बंटी याचा दुसरा चेंडू. सुरेख असा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू. राहुल सिनियर सलामीला फलंदाज आहे. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेले आहेत. 15 धावसंख्येवर तो खेळत आहे. सुरेख असा चेंडू. ड्राईव्ह केलेला आहे. मिडॉन मधून क्षेत्ररक्षक आलेले आहेत. फक्त 1च धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 44. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचे 3 चेंडू. 44 धावसंख्या. जय बजरंग खांडपे आणि NR बोरपाडा या 2 संघामधील सामना बघत आहोत. आजच्या दिवसातला हा 3रा सामना आहे. यानंतरचा सामना असेल जय बजरंग शेलार आणि रियान स्पोर्ट चावे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल आपण इनिंग समाप्तीनंतर टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचा आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. या दरम्यान ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू. बंटी गोलंदाजी करीत आहे. एक आगली वेगळी शैली त्याची गोलंदाजीची.
फुल टच चेंडू होता, बॅटच्या पट्टे देत नाही, चेंडू जातोय थर्ड मॅनला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. चांगली गोलंदाजी बंटी याच्याकडून आतापर्यंत झालेली आहे. धावसंख्या आहे ती 46. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डावखुरा फलंदाज राहुल सिनियर स्ट्राईकला आलेले आहेत. फुलटा चेंडू, चेंडू उडवलाय, चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर, षटकार. या षटकाराच्या मदतीने धाव संख्या होते ती 52. शेवटचा चेंडू या षटकातला. चांगली गोलंदाजी झाली होती बंट्याची. हा फुलटॉस बॉल आणि त्याच्यावर आलेला षटकार. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, यावेळेस सीमारेषे बाहेर, षटकार. आहे आणि पेनल्टीच्या 2 धावा इथून मायनस करण्यात येतील. 58 धावा झालेल्या आहेत. 59 धावांचं आव्हान असेल एनआर बोरपडे या संघाला सामना जिंकण्यासाठी. तर चावे संघ आणि जय बजरंग शेलार नाणेफेकसाठी यायचं आहे. रियान स्पोर्ट चावे आणि जय बजरंग शेलार दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना असेल, आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. टीम जय बजरंग शेलार आणि चावे, रियान स्पोर्ट चावे, रियान स्पोर्ट चावे संघाचा संघनायक आमचे आजचे मान्यवर अजितजी तांदले या मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय आणि या 2 संघामध्ये नाणेफेक करायची. नाण्याच्या 2 बाजू, एका बाजूला एन.आर. बोरपाडा आणि एका बाजूला स्मृतिचषक 2025. जय बजरंग शेलार संघाचा कॉल आहे, एन.आर. बोरपाडाचा कॉल आहे आणि स्मृतिचषक 2025 आलेले. मी आता मान्यवरांना काल माझ्या हातातून तुम्ही बाजूला गेले नाही तरी पुन्हा बोलायचं. 25वे वर्ष, या 25 वर्षे कशा पद्धतीने टिकून राहिले आता याच्याबद्दल तुमचं मनोगत. 25 वर्षे टिकवले तुम्ही कशा पद्धतीने, त्याच्यामध्ये मोलाचं सहकार्य कोणाचं आहे? हॅलो, ही एनआर स्पोर्ट ही प्रथम नरेश माले यांच्या प्रेरणेमधूनच ती चालू झालेली प्रथा आहे आणि पुढची पिढी जशी आता चालू आहे बिंदास लस, आणखीन बंटी शेळके, धीरज तांडले, प्रतीक तांडले असे सिनियरचे भरपूर खेळाडू आहेत की त्यांनी प्रथा वर्षानुवर्ष चालू ठेवलेलं आहे आणि चालू ठेवतील. आता ज्युनियर बी आहे, त्यांनी पण त्यांचा पण परफॉर्मन्स आता चांगलाच होत चालला. त्यांनी पण येणार बीचं पण नाव खूप इकडे गाजत आहे. आता ते 2 वेळा फायनल मध्ये हारले आहे, तरी पण त्यांचा परफॉर्मन्स एकदम 1 नंबर आहे. आणि त्यांची जी फायनल लागते ती सिनियर गटाची लागते, त्याच्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागतो. एक फायनल जिंकलेलं आहे त्यांनी, नाही ही सिनियरनी जिंकलेलं आहे. सिनियर. हा, धन्यवाद. कारण पूर्ण श्रेय हे तुम्ही आमचे नरेश यांना दिलेले, कारण त्यांनीच या स्पर्धेची सुरुवात केलेली आणि ते टिकून ठेवण्याचं काम सर्व ग्रामस्थांचं आहे. टीम रियान स्पोर्ट चावे आपण नाणेफेक जिंकला आहे, तर 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय असेल? आम्ही फर्स्ट बॅटिंग करणार. एक धाडसी निर्णय घेतला, त्याचं कारण काय असू शकतो?
अजून प्लेयर आमचे आलेले नाहीत, त्याच्यामुळे आम्ही बॅटिंग करणार. म्हणजे थोडे दिवस इथे खेळणार आहे, तर पुन्हा एकदा तुझ्या कामानिमित्ताने तू दुबईला जाणार आहेस, तर या स्पर्धेसाठी किती तयारी केली? या स्पर्धेसाठी तर खूप तयारी केली, कारण की हा माझा मिनी होमग्राऊंड आहे, इथेच मी जास्त खेळलेलो आहे. नक्कीच. आपण जर नाणेफेक जिंकला असता जय बजरंग सेलर, तर आपण काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असती. दोघांचं ध्येय तेच होतं, फलंदाजी स्वीकारायची, पण आता गोलंदाजी करायची. समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40+. जास्तीत जास्त गोलंदाज कुठले असतील आणि पॉवर प्ले मध्ये कुठला गोलंदाज असेल? मी आहे, प्रशांत आहे, कपिल आहे ना, रोशन आहे. आणि हे आयोजन केले आमचे NR बोरपाडा 25 वर्षे, याच्याबद्दल काय मनोगत आपलं? खूप सुंदर आयोजन आहे. तर देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टीम रियान स्पोर्ट चावे या संघाने नाणेफेक जिंकलेले, त्यांनी सुद्धा एका चषकावर नाव कोरलेलं आहे. पुन्हा एकदा ते सुद्धा तयारीमध्ये आहेत. नाव कोराचे जय बजरंग सेलर संघाला. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तर चावे संघाने नाणेफेक जिंकले, एक धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा. 4 षटकांचा सामना तो सुद्धा असेल. चालू असणार सामना आपण पाहतोय NR बोरपाडा वर्सेस टीम जय बजरंग खांडपे. प्रथम फलंदाजी करताना खांडपे संघाने धावा जमा केल्या आहेत किती, तर 58-59 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपण काल बघितलं ज्युनियर गट होता, सुरुवात सर्व सामने लो स्कोरिंग होत होते, परंतु आज पहिल्या सामन्यापासून आपण पाहतो हाय स्कोरिंग सामने, कारण आजचा गट सिनियर आहे. त्याच्यामुळे नामवंत खेळाडू दोन्ही संघामध्ये असतायत आणि त्यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी. आता एक खोनी आणि शेलार सामना झाला, अगदी बिनबाद त्यांनी सुद्धा धावांचा पल्ला पार करण्याचा प्रयत्न केला. तर शेवटच्या 2 चेंडूवर त्यांना 10 धावांची आवश्यकता होती. 2 चेंडू जर ते डॉट नसते तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु स्ट्राईक पासून वंचित ठेवलं योगेशाला आणि तो सामना जिंकला पॉवर शेलर संघाने. दोन फलंदाज एका बाजूला बिंदासजी लसणे आणि प्रतीक तांदले, गोलंदाज आयुष. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न केला, चेंडू नाही थांबणार, जाईल सीमारसे बाहेर. आला हा दमदार उतुंग षटकार. 6. कामगिरी आणि जसं मी कालच्या दिवसामध्ये म्हटलं, श्रेयाल बोटकुंडले असा एक खेळाडू होऊन गेला. ग्रामीण क्रिकेट असो सिटी, श्रेयाल बोटकुंडले यांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना आता आपण बिंदास लसणे याला पाहतोय. हो, आता थोडासा बदल करण्यात आलेला आहे, थोडंसं व्हेरिएशन बघायला मिळालं गोलंदाजीमध्ये. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही, डॉट बॉल. धावसंख्या 6. 59 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 15च्या सरासरीने जवळजवळ धावा जमा करायचे आहेत टीम NR बोरपाडा संघाला. आयुष अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला, कोणी क्षेत्ररक्षक नाही, पॉवर प्लेचे षटक आहे, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. बिंदास लसणे याच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत खणखणीत चौकार. 4. आयुष बिंदास, अगदी बिंदास फटका, बिंदासाच्या बॅट मधून आलेला आहे. एका टप्प्याने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, दर्जेदार चौकार.
उडवला चेंडू, भिरकावून दिला सीमारेषे बाहेर, अगदी लांबच लांब, उंच उंच, षटकार 6. ज्या पद्धतीने शेलार आणि खोनी संघामध्ये सामना झाला होता, दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आपण बघितलं होतं योगेशाला तब्बल 21 धावा जमा केल्या होत्या एका षटकामध्ये. आता धावा झाल्या आहेत या षटकामध्ये 20, एक चेंडू शिल्लक आहे. 28 धावा झाल्या होत्या. उलटा चेंडू हाताळले तर ते सीमारेषेच्या बाहेरच पाहायला मिळतील, कारण फलंदाजासाठी सज्ज कोण आहे? बिंदास, अगदी बिंदास फटका, षटकार. ज्यावेळेस फलंदाजी करताना जे अनुमान खोनी संघाचा योगेशाने 27 धावा केल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत धावा जमा केल्या त्या 6 चेंडूमध्ये 26. आणि मित्रांनो, या स्पर्धेचा नेहमी ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. खांडपे संघाची ड्रेसिंग नसल्यामुळे एक राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये नसल्यामुळे 2 धावांनी त्यांना पॅनलाइज करण्यात आलं होतं. त्या 2 धावा आम्ही ऍड करतोय आणि धावा आता झालेत एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 28. दुसरा गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले यश. पहिला आयुष महागडा ठरला, त्याच्यानंतर यश, आणि सामना करण्यासाठी सज्ज झालाय प्रतीक तांदले. एक मजबूत यष्टी असलेला हा खेळाडू प्रतीक. बरेचसे सामने त्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर येणार बोर्डपान संघाला जिंकून दिलेले आहेत. घरच्या मैदानावर खेळतो, कशा पद्धतीने फलंदाजी करेल? हो, फटका चांगला आहे आणि जागा सुद्धा चांगली. चेंडू एका टप्प्याने सीमारेषे बाहेर, चौकार 4. समाचार घेतलेले गोलंदाज यशाचा. धावा झाल्यात 32. उजव्या इष्टीच्या बाहेर अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण पहा किती दर्जेदार, परंतु घाई केली थोडी. फेकी करताना चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये, 1 धाव मिळणार आहे. धावा झाले 33. अगदी कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, तिथे क्षेत्ररक्षक अगदी सर्कलमध्ये सज्ज होता. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेकी करताना थोडीशी स्वैर फेकी, त्याचा फायदा झालाय. टीम एनआर बोरपाडा संघाला धावसंख्या झाली 33. 59 धावांचा मोठा पल्ला. या षटकामध्ये किती धावा जमा करेल येणार? जोपर्यंत बिंदास आहे, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, परंतु आता 1 धाव नाही रोखू शकत. ही रणनीती बिंदास लसणे यांची. थोडीशी उलकावणी द्यायची, क्षेत्ररक्षक थोडासा बांबवून जातो, चेंडू फेकतोय आणि त्याचा फायदा कधी कधी संघाला होतो, परंतु आता तो फायदा झालेला नाही. परंतु 1 धाव मिळालेला आहे. धावा झाल्या 34. बिनबाद 34. प्रतीक तांदले वैयक्तिक 5 धावावर खेळतोय, त्याच्यामध्ये 1 चौकार आहे. आणि बिंदास लसणे यांचे 3 षटकार आणि 2 चौकार. चांगला चेंडू, अगदी स्टँडच्या वरून जाणारा हा चेंडू दर्शवतात आमचे पंच. एका बाजूला आमच्या मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पंकजजी म्हात्रे सर, मॅनफार्म कारिवली, आणि आमचे दुसरे पंच स्वप्नीलजी पाटील, मॅनफार्म कल्याण. यश. प्रतीक अगदी स्क्वेअर लेगच्या जवळ चेंडू गेला. पंचांना सुद्धा आपली जागा सोडावी लागली, परंतु तिथे दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावा किती मिळतील तरी 1. धाव संख्या झाले 35.
या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न चालला. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता याच्या त्याच्यानंतर सिंगल सिंगल डॉट सिंगल म्हणजे कमबॅक केलेले यश यांनी. डफपुऱ्याचा गोलंदाज, युवा गोलंदाज, थोडा वेळ हवे चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करेल. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. मी तर म्हणेन 2 धावा वाचवलेत, 3 धावा वाचवलेत, 1 धाव पूर्ण झाले, एका धावाने धावसंख्या झाली 36. 2 षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36. पहिल्या षटकामध्ये पहा मित्रांनो, तब्बल 28 धावा आयुष्याच्या गोलंदाजीवर घेतल्यात. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे टीम NR बोरपाडा या संघाला. पहिल्या षटकामध्ये आयुष्याला 20 धावा, या षटकामध्ये कमबॅक केलेले आयुष्याने फक्त ना फक्त धावा दिल्या 8. कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्यात यश आलेलं नाही दोन्ही गोलंदाजाला, परंतु या षटकामध्ये धावा रोखण्यात यश आलेले यश आला. तिसरं षटक पाहूया कोण येतोय, प्रमोद होतोय की अजून कोण येतोय. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ 11.50च्या सरासरी धावा करायच्या आहेत टीम NR बोरपाडा संघाला. हे षटक सांगून जाईल मित्रांनो की या षटकामध्ये कुठल्या बाजूला सामना झुकेल. कारण मी नेहमी सांगतो 50 षटकाचा सामना त्यावेळेस 49 षटक महत्वाचं, 20 षटकाचा सामना त्यावेळेस 19 षटक महत्वाचं आणि 4 षटकाचा सामना 3 षटक हे खूप, तिसरं षटक महत्वाचं. चांगला चेंडू, अगदी टर्न झाला चेंडू, पडल्यानंतर थोडासा लेफ्ट मोर गेला होता. 1 धाव पूर्ण केलेला आहे, दुसरीचा प्रयत्न आहे आणि धावचीच्या रूपाने प्रतीक धाव बाद, पहिला गडी बाद, बॅक टू धाव. धावसंख्या झाले 37. वन डाऊन साठी फलंदाज येतोय विवेक शेलके. 2 विवेक या संघामध्ये खेळतायत, एक विवेक शेलके, एक विवेक डोंगरे. पण तो विवेक डोंगरे अनुपस्थित दिसत आहेत. प्रणय सुद्धा बुटकुंडले दिसत नाही. हो 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 हो, खूप लांब आणि खूपच खूप दूर आला ह्या. बिनधास्त एका बाजूला आहे ना, तोपर्यंत संघ मजबूत राहील NR बोरपाडा. या षटकामध्ये मोठ्या धावा कराव्या लागतील विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर. हो, 2 चेंडू ठोक डाला, षटकार 6. बिनधास्त नसणे पटकावेल का पाहणे गरजेचं आहे. प्रयत्न तोच, 3 चेंडू 3 षटकार, ते धनाधन ठोसा ठोसा. धावांची आवश्यकता आहे संघ विजयी होण्यासाठी आणि अर्धशतक पटकावण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. येईल का दुसरा अर्धशतक? अगदी बिनधास्त फलंदाजी करताना हा बिनधास्त नसणे
2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील, म्हणजे 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 4 धावा. 3 अर्धशतक आलाय दुसरं या स्पर्धेत बिंदास याच्या नावावर. हा. आपल्या खिशामध्ये घातलेले आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच ज्यांनी खूप चांगली फलंदाजी केली. धावाचा डोंगर उभा केला तर 60 धावा केल्या त्या 59 धावांची आवश्यकता होती आणि 7 चेंडू राखून हा सामना विजय केलेला आहे. मॅन ऑफ द